जसं पावसाचं वातावरण चालू झालं आणि भरपूर प्रमाणात पाऊस पडायला लागला ना, आपल्या डोक्यात एकच विचार येतो की झाडं लावली पाहिजे. असंच दरवर्षीप्रमाणे माझ्याही डोक्यात खूप सारे झाडं लावायचा प्लॅन येत असतो आणि यावेळेस मी ते मनावर घ्यायचं ठरवलं. त्यासाठीच मी आज झाडं घेऊन आलतो आणि ती झाडं लावण्यासाठी मी खास दिल्लीवरून माणूस बोलावला होता. तर नमस्कार मित्रांनो, मी यश पवळे. तर आज बऱ्याच दिवसानंतर ना मी ब्लॉगिंग करायला पुन्हा चालू केले. ब्लॉग माझ्याकडून शूट व्हायचे, पण खास एडिट करायसाठी मी त्याला टाइम देऊ शकत नव्हतो. मला जितकं शक्य होईल तितकं मी डेली ब्लॉग टाकायचं ट्राय करेल, तेवढा तुमचा मला सपोर्टही हवा आहे. तर चला तुम्हाला सांगून देतो की इथून मागच्या एखाद्या व्हिडिओत पाहिलं असेल की आपले पोल्ट्री जे पक्षी आहेत ते आता गेलेले आहेत ना, आता आपल्याला पोल्ट्री साफ करायचे आहेत. आणि आज ना मी ठरवलं होतं की झाडं घेऊन यायची आणि ती लावायची. तर संकेतन दत्त मी आम्ही झाडं आणायला चाललेलो. जातानाच वाटत आम्हाला संकेतचा मित्र भेटला. तर त्यांचा आहे ना ब्लॉग बनवायचा आहे ना कारखाना होता. तर त्या ठिकाणी सिमेंटी ब्लॉग बनवतात, आपले ब्लॉग नाही बरं का. हे कसं तयार होतं हे मी काही कधी पाहिलं नव्हतं. तिथे गेल्यानंतर मला कळालं की हे ब्लॉग कसे बनतात. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा गोष्टी चालल्या. तिथून मग आम्ही आलो झाडं घ्यायला नर्सरीमध्ये. आता ह्या ठिकाणी मला एक झाड पाहायचं होतं, तर त्यासाठी ना मी ह्या झाडांच्या खालून वाकून वाकून चाललो होतो. सध्या मी वॉटर ऍपलचं नाव ऐकून होतो आणि तेच झाड मी इथं शोधत होतो. या दोघांचं पण इकडे चाललं होतं यांचं काहीतरी फळझाडं बघायची कामं. तसं इथे ना झाडं बरीच होती आणि ते पाहतात असं वाटत होतं की नाही झाड नक्कीच जगणार आहे. आणि हे नाही ह्यांना का 100 प्रश्न विचारायचे. आमच्या लिमिट पेक्षा ही झाडं जरा जास्त झाली, पण आम्ही ना कस तरी कुंभून आहे का आम्ही घरी आलो. येतानाच आम्ही एका फार्मर कोण आहे ना तो तिच्या झाडाच्या काडक्या घेऊन आलतो. तर भाऊ घरीच होता, त्याला म्हणलं चल मला जरा मदत करू लागा. त्या काडक्या पण बऱ्याच होत्या, तर सगळी खड्ड घेऊन त्या लावायच्या होत्या. त्या सुबाबल्या मस्त आपल्या मोठाले झाले, पण उन्हाळा आला का ते वाळून जात. तर अशा वेळी म्हणलं जरा ना हिरवगार राहण्यासाठी का तुतीची झाडं लावावं जरा पुढून. आणि तुम्ही पण मला सांगा कमेंट मध्ये की पोल्ट्रीच्या पुढे कोणती झाडं लावली पाहिजे. आणि ते झाड आहे ना कमी दिवसात आहे का पटपट वाढलं पाहिजे. चेरीचं जसं एक झाड आहे बरं का. आता हा प्लॅन आपला सक्सेस झाला तर पुढल्या वेळेस चेरीच्या झाडाला डोकं देऊ. एवढी सगळी झाडं लावल्यात ना लय हात दुखून राहिला आता. आणि मग शेवटी मी जे लिंबुनीचं आणि वॉटर ऍपलचं झाड आणलं होतं ते लावायला घेतलं. थांबा 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 जाऊ नका, काम अजून काही संपलेलं नाही. आता ह्या ठिकाणी पोल्ट्री झाडायची जी थोडी राहिली होती झाडायची, तर तीच झाडायला घेतली आम्ही आणि ओके करून टाकले सगळी काम. आणि आता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करून टाका तेवढं.